नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात एसडी न्यूज 14. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नमो चषक 2024 अंतर्गत शिरूर ताजबंद येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे भव्य उद्घाटन. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील श्री महेश विद्यालयात काल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्राच्या वतीने नमो चषक 2024 अंतर्गत भव्य अशा व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेश प्रवक्ते तथा विधानसभा निवडणूक प्रमुख गणेशदादा हाके पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तर सायंकाळी 6च्या दरम्यान लातूर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सुधाकरजी श्रंगारे यांनी भेट देऊन पुरुष गटातील क्वार्टर फायनलच्या सामन्याचे उद्घाटन करत सहभागी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस ज्ञानोबा बडगिरे, ज्येष्ठ नेते राजकुमारजी मजगे, राष्ट्रीय युवा मोर्चा सदस्य ॲडव्होकेट विवेकानंद उजळमकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश बिलापट्टे, माजी सरपंच बालाजी सारोळे, बाळासाहेब होळकर, चंद्रशेखरजी डांगे, अहमदपूर तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामानंद मुंडे, शहराध्यक्ष सुशांत गुनाले, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा जयश्री केंद्रे, सौ पुष्पाताई तेलंग, बालाजी पडोळे, परमेश्वर पाटील, विजयकुमार देशपांडे, अमृत सारोळे, रविशंकर स्वामी, बालाजी जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसडी न्यूज 14 साठी धर्मपाल सर्वदे, अहमदपूर, लातूर. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेशाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रभर प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये नमो चषक 2024 अर्थात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन केलं जाते आणि आयोजन केले जाते. आणि ह्या आयोजनामध्ये सर्व प्रकारचे खेळ आहेत. त्याचप्रमाणे रांगोळी, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा सांस्कृतिक स्पर्धांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. आज आपल्या अहमदपूर विधानसभा क्षेत्रातील म्हणजे सकाळी संत ज्ञानेश्वर विद्यालय अहमदपूर इथे चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन झालं. आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभ हस्ते या चित्रकला स्पर्धांचं उद्घाटन झालं. 1000पेक्षा अधिक स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आज आपल्या शिरूर येथे व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन महेश विद्यालयात करण्यात आलेलं आहे. आमच्या तालुक्याचे अध्यक्ष माननीय प्रताप पाटील यांच्या पुढाकाराने या महेश विद्यालयामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन केले. इथं सुद्धा जवळपास 50 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. याच्यात विशेष म्हणजे या स्पर्धांचं 6 महिलांचे संघ आहेत. 8 महिलांचे संघ आहेत आणि अत्यंत राष्ट्रीय पातळीवरती खेळलेल्या खेळाडू या आजच्या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये आज सहभागी होत आहेत. 28 फेब्रुवारीपर्यंत या नमो चषकाच्या विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा आपल्या मतदारसंघामध्ये चालू राहणार आहेत. चाकूर आणि अहमदपूरमध्ये या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अंतिम स्पर्धा ही विधानसभा स्तरावरतीच संपणार आहे आणि भरघोस अशा स्वरूपाची बक्षिसं या स्पर्धातील यशस्वी स्पर्धकांना प्रदान केली जाणार आहेत. खरं म्हणजे आपला देश आरोग्याच्या दृष्टीनं समृद्ध व्हावा, आपल्या देशाचं आरोग्य चांगलं राहिलं तर आपला देश सर्वार्थानं आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, समृद्ध होईल. या देशातले नागरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले असले पाहिजेत, तरुण चांगले असले पाहिजेत आणि विशेषतः आपला देश जगात तरुण देश आहे. सुमारे 65% या देशामध्ये तरुण आहेत आणि म्हणून तरुणांच्या सुप्त कलांना वाव देणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांची बौद्धिक क्षमता वाढवणं या सगळ्या गोष्टीसाठी नमो चषकच्या माध्यमातून अशा विविध स्पर्धांचं हे आयोजन केलेलं आहे.